मित्रांनो बघू शकता परी चिव सध्या खेळतायत तिकडे लेकरं सगळे. इथं उभा राहून मी माझ्या मुलींवर लक्ष ठेवतोय. का तर जे यज्ञाबाबतीत झालं, जे आत्ता 2 विषय ओपन झालेत की त्या मुलीला 4 वर्षाच्या मुलीवर रेप करून तिला शेणा मारून तिला शेणाच्या ह्याच्यात पुरलं आणि तो भाडकाव ऑलरेडी जेलमध्ये जाऊन येऊन वापस आला, हा सुटून बी आला. मग हे काय छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नाही आहे की त्याला तिथंच हातपाय तोडून. आणि हे कसं आहे, आपली काळजी आहे. ते सरकारला दोष देण्यात मजा नाही. लोक गुन्हा करतात, जातात, सुटून येतात. त्याच्यापेक्षा आपणच जपून राहिलेलं बरं. आपली लेकरांवर लक्ष ठेवायचं. शाळेतनं बाहेर आली की आपलं काम आहे 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवणं. आणि एकदा त्या लेकराचं काय झालं तर ती माघार येणार आहे का? कुठं आंदोलन करून, कुठं मेणबत्त्या लावून, कुठं व्हिडिओ बनवून हे काय लेकरू परत माघार येणार आहे का? त्याच्यापेक्षा आपली लेकरं आपल्या नजरेच्या समोरच राहिली पाहिजे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे, कुठं खेळत असले तर आपण तिथं जाऊन बसणे, आपलं काम एवढं महत्त्वाचं नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की लेकरांची काळजी घ्या. आंदोलन करून सरकारपुढं न्याय मागून काही सिद्ध होणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असं काही घडलं की तिथं हातपाय तोडले जातात. आता जो पिक्चर रिलीज झालेला आहे त्या पिक्चरमध्ये जाऊन बघा की तिथं जागेवर हातपाय तोडले तर त्याचं बाईच्या नुसत्या पदराला हात लावला. तर विचार करा, शिवाजी महाराज जर असते आणि हे लेकरांवर जर असा अत्याचार असता तर मुंडकं उडवलं असतं, मुंडकं डायरेक्ट. त्याच्यामुळं आत्ताच्या सरकारवर काय भरोसा ठेवू नका आणि आपली लेकरं सांभाळा. आपल्या लेकरं नजरेच्या आड अजिबात गेली नाही पाहिजेत. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा ही कळकळीची विनंती आहे. आत्तापर्यंत मी ह्या विषयावर 3दा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तेवढं करा, लक्ष ठेवा आपल्या लेकरांवर.